स्क्वेअर, स्क्वेअर रूट, क्यूब आणि क्यूब रूट म्हणजे काय ते आज आपल्याला बघायचं आहे. सोप्या पद्धतीने स्क्वेअर्स कसे काढता येतील, स्क्वेअर रूट कसे काढता येतील, तसंच क्यूब आणि क्यूब रूट कसे काढता येतील ते पण आज आपल्याला बघायचं आहे. तर ॲट फर्स्ट व्हॉट इज मीन बाय स्क्वेअर, कोणताही नंबरचा स्क्वेअर म्हणजेच काय. फॉर एक्झाम्पल आपल्याला 4चा स्क्वेअर काढायचा आहे तर 4 मल्टिप्लाय बाय 4 मी करते. 4 मल्टिप्लाय बाय 4 16. तर 16 हा आहे 4चा स्क्वेअर. आपण याला कसं लिहितो, 4 स्क्वेअर इज इक्वल टू 16. ओके, स्क्वेअरसाठी आपण इथं छोटंसं मी वरी 2 लिहिते आहे. ठीक आहे. तसंच आता मला 5चा स्क्वेअर काढायचा. तर 5चा स्क्वेअर कसं काढणार, 5 मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल टू 25 येतं. तर 5चा स्क्वेअर किती, 25. तर तुम्हाला ॲटलिस्ट 1 to 20 हे तर स्क्वेअर्स तोंडपाठच पाहिजेत. सपोज 1 to 30 जर असतील तर ते खूपच छान. ठीक आहे. तर आता ज्या नंबर्सच्या युनिट प्लेसला कोणकोणते नंबर्स असतात बघा, 2, 3, 7 आणि 8 हे जे नंबर्स असतात ज्या नंबर्सच्या युनिट प्लेसला ते परफेक्ट स्क्वेअर नसतात. ठीक आहे. परफेक्ट स्क्वेअर म्हणजेच काय, तर आता 16 हा नंबर परफेक्ट स्क्वेअर आहे. म्हणजे 16 हा कोणत्या तरी एका नंबरचा स्क्वेअर आहे, त्याला आपण परफेक्ट स्क्वेअर असं म्हणतो. आणि ज्या नंबर्सच्या युनिट प्लेसला 1, 4, 5, 6 आणि 9 हे जे नंबर्स असतात तर ते एकमेकांचे, ज्या नंबरच्या युनिट प्लेसला हे नंबर्स असतात ते नंबर परफेक्ट स्क्वेअर असतात. ठीक आहे. युनिट प्लेसला हे नंबर आले तर परफेक्ट स्क्वेअर नाही. कोणकोणते, 2, 3, 7, 8 आणि युनिट प्लेसला हे जे नंबर आले 1, 4, 5, 6, 9 तर ते नंबर्स परफेक्ट स्क्वेअर असतात. तर स्क्वेअर्स काढायच्या भरपूर अशा टेक्निक आहेत. त्याच्यापैकी तर मी फर्स्ट टेक्निक सांगते. तर ज्या नंबर्सच्या युनिट प्लेसला 0 आहे त्या नंबरचा स्क्वेअर कसं करायचा. फॉर एक्झाम्पल आता मी 20, तर 0 जेवढे 0 आहेत तेवढे डबल 0 देऊन टाकायचे. आता इथे 1 0 आहे तर मी 2 0 देणार आणि त्याच्या पुढचा जो नंबर असेल तर त्याचा स्क्वेअर करून टाकायचा. तर 2चा स्क्वेअर किती, 4. तर 20चा स्क्वेअर आला 400. आता जर एखादा मोठा नंबर घेऊया आपण. फॉर एक्झाम्पल मी काय घेते, 5000 घेते. ठीक आहे. तर 5000 वर किती 0 आहेत, 3 0 आहेत. तर स्क्वेअर करताना मी काय करणार, ते 0 वाढवणार. किती वाढवणार, 1, 2, 3, 4, 5, 6 डबल करायचे 0 आणि 5चा स्क्वेअर करायचा. 5चा स्क्वेअर किती, 25. तर ही झाली ज्यावेळेस युनिट प्लेसला 0 असतं त्यावेळेसची टेक्निक. आणि ज्यावेळेस युनिट प्लेसला 5 असतं त्यावेळेस त्यांचे स्क्वेअर्स कसे काढायचे. फॉर एक्झाम्पल आपण 25 घेऊया. तर युनिट प्लेसला याच्या 25चे 5 आहे तर याचा स्क्वेअर कसा काढायचा. तर युनिट प्लेसला 5चा आधी स्क्वेअर करून घ्यायचा. 5चा स्क्वेअर किती, 25. आता त्याच्या नंतरचा कोणता नंबर आहे, नंतरचे जेवढे सगळे नंबर्स असतील त्याच्या पुढचा नंबर घ्यायचा. 2च्या पुढचा कोणता नंबर येतो, 3. तर त्या दोघांचं करायचं मल्टिप्लिकेशन. 2 मल्टिप्लाय बाय 3 किती येतं, 6 येतं. तर तो नंबर इथं लिहायचा. ठीक आहे. 625 हा झाला. 25चा स्क्वेअर किती आला, 625. असंच आपण अजून एक एक्झाम्पल घेऊन हीच टेक्निक समजून घेऊया. थोडंसं आपण मोठा नंबर घेऊया, 65 घेऊया. 65 जर मी घेतला तर 65मध्ये ॲट फर्स्ट आपण 5चा स्क्वेअर लिहूया 25. आता 6 नंतर येणारा लगेच नंबर 7 आहे. तर त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 6 मल्टिप्लाय बाय 7, 7 6 42 येईल. ओके, 42. तर 42 डायरेक्ट किती लिहायचं, एकदम सोपी आहे. किती पण मोठा नंबर्स असू द्या. फॉर एक्झाम्पल आता 125 घेऊ. 125चं कसं करणार, 125चा स्क्वेअर करायचा आहे. तर ॲट फर्स्ट आपण 5चा स्क्वेअर करून घ्यायचा. 5चा स्क्वेअर किती आला, 25 आला. आता 12च्या नंतर येणारा नंबर कोणता, तर 13. 12 मल्टिप्लाय बाय 13 करा. 13 2 26, 2 कॅरी केला तर 13 1 13 15 आला. 156 याच्या आधी लिहायचं. तर आता 125चा स्क्वेअर एवढा येतो. तर ही झाली ज्यावेळेस युनिट प्लेसला 5 असतं नंबर्सच्या त्यावेळेस त्यांचे स्क्वेअर्स कसे काढायचे. या एक्झाम्पल्सचा आपल्याला स्क्वेअर्स काढायचा आहे. काढूया. आधी या साईडचे एक्झाम्पल्स आपण करूया. तर 3/5 या फ्रॅक्शनचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. फ्रॅक्शनचा स्क्वेअर करताना काय करायचं, न्यूमरेटर स्क्वेअर आपण डिनॉमिनेटर स्क्वेअर दोन्हीचा पण स्क्वेअर घ्यायचा. ठीक आहे. तर 3चा स्क्वेअर किती येईल, 9 येईल आणि 5चा स्क्वेअर येईल 25 येईल.
आणि कोणत्याही मायनस नंबरचा स्क्वेअर कधी पण प्लस नंबर येतो, कारण आपण स्क्वेअर म्हणजे काय करतो, तो नंबर त्याच नंबरला मल्टिप्लाय करतो. तर ज्यावेळेस दोन्ही मायनस नंबरचं मल्टिप्लिकेशन होत असतं त्यावेळेस दोन मायनस नंबरचं मल्टिप्लिकेशन प्लस नंबर येत असतं. तर 16चा स्क्वेअर आहे 256 आणि प्लस 256 येईल. तर प्लस 16चा पण स्क्वेअर 256 येईल आणि मायनस 16चा पण स्क्वेअर 256 येईल. प्लस आणि मायनस नंबरचे स्क्वेअर सारखेच असतात. आता 1.5चा स्क्वेअर करायचा आहे आपल्याला, तर आधी आपण 15चा स्क्वेअर करून घ्यायचा आणि नंतर डेसिमल द्यायचा. 15चा स्क्वेअर मागायच्या टेक्निकने 5चा स्क्वेअर करून घेतला 25 आणि 1 नंतर येणारा नंबर 2. 1 आणि 2चं मल्टिप्लिकेशन 2 येतं, तर 2 इथं लिहिलं मी. आता डेसिमल कुठं द्यायचा, तर डेसिमल नंतर किती पॉईंट्स आहेत, 1 नंबर आहे डेसिमल नंतर. तर आता स्क्वेअरमध्ये काय करायचं, ते वाढवायचे, डबल करायचे. डेसिमल नंतर 2 नंबर्स, म्हणजे 2 नंबर्सच्या आधी डेसिमल द्यायचा आहे. ठीक आहे, इथं दिला मग. म्हणजेच आपल्याला एक्झाम्पलमध्ये 1 नंबरच्या आधी डेसिमल आहे. तसंच ॲन्सरमध्ये काय करायचं, मग स्क्वेअर करताना स्क्वेअर करून घ्यायचा, नॉर्मल नंबरचा कसं स्क्वेअर करतो. आणि आता इथं 2 नंबरच्या आधी आपण डेसिमल दिलेला आहे. आता इथं डेसिमल आलेला आहे 2 नंबर्सच्या आधी, मग आधी 7चा स्क्वेअर करून घेता. 7चा स्क्वेअर किती येतो, 49 येतो. मग आता डेसिमल कुठं द्यायचा, आता इथं डेसिमल नंतर किती नंबर आहे, 2. तर आता स्क्वेअरमध्ये त्याच्या बरोबर डबल नंबर यायला पाहिजे. डेसिमल नंतर 4 नंबर्स यायला पाहिजेत. मग आता इथं किती आहेत, फक्त 2 नंबर्स आहेत, तर आपण 2 0 घेऊया, 1 2 आणि डेसिमल देऊया. तर स्क्वेअर करताना मी काय करते, डेसिमल नंतर स्क्वेअर नंबरमध्ये किती नंबर होते त्याच्या डबल नंबर इथं करते. तर डेसिमल नंतर 2 नंबर्स होते, स्क्वेअर करताना डेसिमल नंतर 4 नंबर झालेले आहेत. आता इथे बघा 0.003, 3चा स्क्वेअर करून घेतला 9. मग आता किती नंबर नंतर डेसिमल आहे, 3. मग ॲन्सरमध्ये किती नंबर नंतर यायला पाहिजे, 6. त्याच्या डबल, 3चा स्क्वेअर नाही करायचा बरं का, 3च्या डबल करायचं. नंबरच्या आधी डेसिमल द्यायचं आहे. ठीक आहे, मग आता इथं फक्त 1 नंबर आहे, तर मला 5 0 घ्यावं लागतं. 1 2 3 4 5. ठीक आहे, आणि हे 0 पॉईंट, हा झाला याचा स्क्वेअर. आता 102 या आपल्या नंबरचा स्क्वेअर करायचा आहे. तर 102 मल्टिप्लाय बाय 102 करत बसण्यात खूप वेळ जातो. जर आपल्याला एक फॉर्म्युला माहीत असेल a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, तर याचा स्क्वेअर काय असतो, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. तर या फॉर्म्युलाचा यूज करून आपण याचा 102चा स्क्वेअर करूया. तर 102ला जवळपास सोपा स्क्वेअर करता येणारा नंबर आहे 100 प्लस 2 असं लिहिता येतं ब्रॅकेट स्क्वेअर. आता 100चा स्क्वेअर करायचा. ठीक आहे, या फॉर्म्युला 100 म्हणजे a आणि 2 म्हणजे b. आता 100चा स्क्वेअर करणं सोपं आहे ना, पटकन येतो. मग अशी सांगितलं 0 असेल तर डबल करायचा 0. मग आता या फॉर्म्युल्याप्रमाणे कसं येईल, 100 स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय बाय 100 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 2 स्क्वेअर. आता हे करणं सोपं आहे. 100चा स्क्वेअर किती आलं, 1 2 3 4 प्लस आता हे मल्टिप्लिकेशन 4 मल्टिप्लाय बाय 400 400 प्लस 4. आता हे ॲडिशन पण करणं सोपं आहे. आपण एकदम युनिट प्लेसला 4 येईल, 1 2 3 1 2 3 3 नंबर नंतर 4. ओके, आणि इथं 0 आणि 1. तर हा झाला स्क्वेअर 102चा. आता 97चा स्क्वेअर करायचा. आपल्याला a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरता येईल. a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा काय फॉर्म्युला, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. स्क्वेअर कधी पण पॉझिटिव्हच येतो. मग आता 97ला असली तर 100 मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता 100चा स्क्वेअर काय, 100 स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाय बाय 100 मल्टिप्लाय बाय 3 प्लस 3 स्क्वेअर. मायनस 3चा स्क्वेअर आहे बरं का इथं. आता मायनस 3चा स्क्वेअर इथं मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर येईल. 100चा स्क्वेअर काय येतं, तर 1 2 3 4 0 मोजून घ्यायचे आपण. मायनस आता 3 मल्टिप्लाय बाय 2 600 प्लस आता मायनस 3चा स्क्वेअर 9च येतो. मग असेच सांगितलं मी. आता हे सबट्रॅक्शन आधी करून घ्यायचं आणि नंतर हे ॲडिशन. तर आता इथं किती येईल, 1 2 3 1 2 4 0 आहे मायनस 600
0 0 इथं 4 येईल, इथं 9 येईल. 9400 येईल आणि 9400 प्लस 9 9409 याचा स्क्वेअर. ठीक आहे. तर या पण टेक्निकने आपण स्क्वेअर करू शकतो. स्क्वेअर रूट ऑफ नंबर म्हणजे काय, तर आता फॉर एक्झाम्पल 7चा स्क्वेअर आहे 49, तर 49 या नंबरचं स्क्वेअर रूट येत असतं 7. ठीक आहे. तर हे जे लिहिलं आहे ते मी स्क्वेअर रूटचं साइन लिहिलं आहे अंडर स्क्वेअर रूट असं आपण याला वाचतो. तसंच आता 25 हा कशाचा स्क्वेअर आहे, 5चा. ओके. तर आता 25चं स्क्वेअर रूट काय निघेल, मग 5 निघेल. तर हे आहे स्क्वेअर रूट. मग आता हे स्क्वेअर रूट कसं काढायचं, आता फॉर एक्झाम्पल आपल्याला 36चा स्क्वेअर रूट काढायचा. आपल्याला 36चा स्क्वेअर रूट माहिती नाही, तर मग कसं काढायचं, तर त्यावेळेस त्याचे काय करायचे, प्राईम फॅक्टर्स पाडायचे. मग 36चे आपण प्राईम फॅक्टर्स पाडूया. 36चे प्राईम फॅक्टर्स आपण वर्टिकल मेथडने पाडूया. तर आता 2ने डिवाइड होतं या नंबरला. 2 डिवायडेड बाय 36 करूया, 18 येईल. अगेन 8 आहे युनिट प्लेसला म्हणून 2ने डिवाइड होईल, काय येईल, इथं 9 येईल. 9 3 या नंबरने डिवाइड आहे, अगेन 3 या नंबरने डिवाइड करूया. तर आता 36चे फॅक्टर्स काय काय आले बघा बरं. 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 असे आले. तर आता हे जे प्राईम फॅक्टर्स आले त्यांचे 2चे ग्रुप्स करायचे सारखे सारखे. 2 आणि 2 सारखे याचे ग्रुप्स केले बरं का मी. किंवा मला असे पण ग्रुप्स पाडता येतील, 2 मल्टिप्लाय बाय 3 आणि 2 मल्टिप्लाय बाय 3. सेमच नंबर पाहिजेत पण दोन्हीकडे पण हा ग्रुप सेम पाहिजे, तरच असे आपण ग्रुप्स करू शकतो. नाहीतर मग सारख्या नंबर्सचे ग्रुप करा. मग आता स्क्वेअर रूट करताना काय करायचं, एक ग्रुप फक्त घ्यायचा खाली. 2 मल्टिप्लाय बाय 3 खाली घेतला आपण, किती आलं, 6 आलं. तर 36चं काय स्क्वेअर रूट आलं, 6. तर ही झाली प्राईम फॅक्टरायझेशन मेथड. तर या मेथडनी कोणत्याही मोठ्या नंबर्सचा आपण इझिली स्क्वेअर रूट काढू शकतो. तर आता आपण ओरली पण काही नंबर्सचं स्क्वेअर रूट काढू शकतो जर आपल्याला स्क्वेअर्स पार्ट असतील तर. त्याच्यासाठीच मी तुम्हाला सांगितलं होतं 1 to 20 या नंबर्सचे स्क्वेअर्स पार्टच ठेवायचे. आता आपण 625चं स्क्वेअर रूट काढायचं आहे. तर आता लक्ष द्यायचं, ज्या नंबर्सच्या लास्टला 25 असतं तर त्या नंबर्सचं स्क्वेअर रूट काढताना एक टेक्निक आहे. जसं की ज्या नंबर्सच्या लास्टला 5 होतं तर त्याचं आपण स्क्वेअर करताना एक टेक्निक होते. तसंच आता ज्या नंबर्सच्या लास्टला 25 हा नंबर आहे त्याचा स्क्वेअर रूट कसं काढायचं बघा. तर आता 25चं स्क्वेअर रूट काय निघतं, तर आता 25चं स्क्वेअर रूट आहे 5. ह्या 25चं स्क्वेअर रूट निघालं 5. आता ह्या उरलेले नंबरचे काय करायचे, फॅक्टर्स घ्यायचे. आता 6चे काय फॅक्टर्स येतील, 2 मल्टिप्लाय बाय 3 असं लिहिता येतात. याच्यापैकी आपण जो छोटा फॅक्टर आहे तो घ्यायचा. ठीक आहे, 2 घेतला. तर 625चं स्क्वेअर रूट काय येईल, 25 येईल. तर आपण अजून एक नंबर घेऊन खात्री करूया. 1525चं आपण स्क्वेअर रूट घेऊया. ठीक आहे. तर आता हा मोठा नंबर आहे, 25 आहे लास्टला, तर 25चं स्क्वेअर रूट 5 येईल. आता उरलेले 156 या नंबर्सचे फॅक्टर्स घ्यायचे. 156ला आता कसे फॅक्टर्स पाडता येतील बघा. तर आता याला 156लाच असं लिहिता येईल. सपोज मी आता मला माहिती नाही तर युनिट प्लेसला 2 आहे, मग 2 मल्टिप्लाय बाय 2ने डिवाइड केलं 78 आलं. आणि 13 6 जा 78 येतं. ठीक आहे. तर मी काय करते, 2 आणि 6 जवळजवळ घेते कारण यांचं मल्टिप्लिकेशन 12. तर 12 मल्टिप्लाय बाय 13 असा ग्रुप केला. आता हे सलग येणारे 2 ग्रुप्स असे फॅक्टर्स घ्यायचे आणि आता याच्यापैकी छोटा फॅक्टर घ्यायचा याचा 12. तर आता इथं छोटा फॅक्टर घेतला 12. तर आता या नंबर्सचा हे स्क्वेअर रूट येईल. तर ही टेक्निक आहे. तर या टेक्निकचा पण तुम्ही यूज करू शकता. स्क्वेअर रूट्स ॲप्रॉक्सिमेटली कसे फाइंड आउट करायचे, तर आता मी एक छोटासा चार्ट बनवलेला आहे. आता इथे म्हणजे ते जे स्क्वेअर्स आहेत त्या स्क्वेअर्सच्या युनिट प्लेसला हे डिजिट आले असतील तर त्यांच्या स्क्वेअर रूटमध्ये हे डिजिट येऊ शकतात. तर ते कसं बघूया आपण, थोडंसं समजून घेऊया. तर आता स्क्वेअर्समध्ये
युनिट प्लेसला 1 आला असेल, फॉर एक्झाम्पल 121 आणि 81, तर 121चं स्क्वेअर रूट काय येतं 11 येतं आणि 81चं स्क्वेअर रूट काय येतं 9 येतं. तर आता या दोघांचे युनिट प्लेस बघा 1 आणि 9 हे नंबर आले आहेत. म्हणजे स्क्वेअरमध्ये ज्यावेळेस युनिट प्लेसला 1 हा नंबर येतो त्यावेळेस त्याच्या स्क्वेअर रूटमध्ये 1 आणि 9 हे युनिट प्लेसला नंबर यायची पॉसिबिलिटी आहे. ॲप्रॉक्सिमेटली आपल्याला ज्यावेळेस काढायचं असेल त्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस स्क्वेअर रूट माहीत नसेल त्यावेळेस आपण असे अंदाज लावू शकतो. आता सेकंडमध्ये ज्यावेळेस आपल्या स्क्वेअरमध्ये 4 हा नंबर युनिट प्लेसला आला असेल, आता फॉर एक्झाम्पल 144 आणि 64 असे 2 नंबर्स घेऊया. तर आता 144 हा कशाचा स्क्वेअर रूट आहे तर 12चा आहे आणि 64 कशाचं स्क्वेअर रूट आहे 8चं. जर स्क्वेअरमध्ये युनिट प्लेसला 4 नंबर आला असेल तर स्क्वेअर रूटमध्ये युनिट प्लेसला 2 आणि 8 हे नंबर्स येऊ शकतात. तसंच आता ज्यावेळेस स्क्वेअरमध्ये 9 हा नंबर आला असेल, फॉर एक्झाम्पल 169 आणि आपण 49 हे एक्झाम्पल घेऊया. तर आता यांचं जर स्क्वेअर रूट केलं तर 169 30चा स्क्वेअर रूट आहे आणि 13चा स्क्वेअर रूट आहे आणि 49चं स्क्वेअर रूट 7 आहे. तर ज्यावेळेस स्क्वेअरमध्ये युनिट प्लेसला 9 हा नंबर येईल त्यावेळेस स्क्वेअर रूटमध्ये 3 आणि 7 हे नंबर्स यायची पॉसिबिलिटी आहे. स्क्वेअरमध्ये 6 हा नंबर आला असेल, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपण 36 किंवा 256 घेऊया. त्यावेळेस स्क्वेअर रूटमध्ये कोणकोणते नंबर्स येऊ शकतात तर 6 आणि 16 याचं पण 16 4 पण येऊ शकतं. तर आता 4चं एक एक्झाम्पल आहे 16, ठीक आहे, 4 पण येऊ शकतं. यांचं स्क्वेअर रूट हे आहे, ओके, यांचे हे स्क्वेअर रूट आहे. तर आता स्क्वेअर्समध्ये 6 हे नंबर्स आहेत आणि स्क्वेअर रूटमध्ये 6 आणि 4 हे नंबर्स युनिट प्लेसला आले आहेत. ज्यावेळेस युनिट प्लेसला 0 असेल त्यावेळेस त्याचं स्क्वेअर रूट पण 0 असतं. फॉर एक्झाम्पल 100चं स्क्वेअर रूट 10 आहे. आणि ज्यावेळेस युनिट प्लेसला 5 असतं त्यावेळेस आता 25चं काय स्क्वेअर रूट आहे 5. युनिट प्लेसला ज्यावेळेस 5 असतं त्यावेळेस ते त्याचा जो स्क्वेअर आहे तर त्याच्या पण युनिट प्लेसला 5च असतं, ठीक आहे. तर ज्यावेळेस 5 आलं असेल त्यावेळेस त्याच्या स्क्वेअर रूटमध्ये पण 5 येतो युनिट प्लेसला. तर आता हे सगळं लक्षात ठेवायचं आहे हा चार्ट. आणि आता आपल्या ॲप्रॉक्सिमेटली 7569चा स्क्वेअर रूट काढायचा आहे. तर आपण काढूया. याच्यामध्ये याचा स्क्वेअर रूट येऊ शकतो म्हणजे 80च्या पटीमध्ये, 80च्या टेबलमध्ये. 80चा टेबल म्हणजे कोणता 81, 82, 83, एक तर 83 येईल किंवा 87 येईल. आता नियरेस्ट एक अंदाज लावायचा. तर आता हा नंबर जवळ एकदम खूप जवळ आहे 8100च्या, त्यामुळं 83पेक्षा 87 90ला जवळ आहे. त्याच्यामुळं याचं स्क्वेअर रूट 87 येतं, ठीक आहे. मग स्क्वेअर रूट ऑफ 7569चा स्क्वेअर रूट 87. तर हे आपल्याला स्क्वेअर रूट विदाउट प्राईम फॅक्टरायझेशन अंदाजे पण आपण असं स्क्वेअर रूट काढू शकतो, ठीक आहे. एखाद्या नंबरचा क्यूब म्हणजे काय तर तोच नंबर त्याच नंबरशी 3 टाइम्स मल्टिप्लाय करायचा म्हणजे त्या नंबरचा क्यूब निघतो. फॉर एक्झाम्पल तर 4चा क्यूब करायचा आहे तर 4 मल्टिप्लाय बाय 4 मला 3 टाइम्स करावं लागेल. तर हे येतं 64 म्हणजेच 4चा क्यूब आहे 64. तसंच आता 2चा क्यूब आहे 8 म्हणजेच मी 2 2 2 असं 3 टाइम्स मल्टिप्लाय करते त्यावेळेस मला त्या नंबरचा क्यूब काढता येतो. किंवा स्क्वेअरला त्या नंबरनी 1 टाइम मल्टिप्लाय केलं तरी चालेल. फॉर एक्झाम्पल आता 25 हा 5चा स्क्वेअर आहे त्याला जर मी 5ने मल्टिप्लाय केलं तर मला 5चा क्यूब भेटतो. हा 5चा स्क्वेअर आहे त्याला 5ने मल्टिप्लाय केलं तर हा मला मिळेल 5चा क्यूब, ठीक आहे. हा रूल्स ऑफ इंडायसेन्सनुसार 2 + 1 = 3. आता इथं बेस जर कॉमन 5 असेल आणि मध्ये मल्टिप्लिकेशन साईन असेल तर ॲटलिस्ट तुम्हाला 1 to 10 पर्यंत क्यूब पाठच पाहिजे. आता क्यूब काढण्यासाठी फक्त ज्या नंबर्सच्या युनिट प्लेसला 0 आहे त्यांचा क्यूब कसा काढायचा तर जेवढे 0 आहेत त्याच्या थ्राईस 0 लिहायचे त्याच्या क्यूबमध्ये. आता 10चा क्यूब कसा काढणार तर
1वर किती झिरो आहे? 1 झिरो आहे, तर त्याच्या क्यूबमध्ये 3 झिरोज येतील. फॉर एक्झाम्पल आता 300चा आपल्याला क्यूब काढायचा आहे. तर आता इथं 300वर 2 झिरो आहेत, तर 2च्या थ्राईस म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 3 किती झिरो येतील? 1 2 3 4 5 6 झिरो येतील. आणि 3चा क्यूब करायचा. 3चा क्यूब किती आहे? 3चा क्यूब आहे 27. 3 मल्टिप्लाय बाय 3 9 येतं, 9 मल्टिप्लाय बाय 3 27. तर याचा क्यूब 27 येतो. ही टेक्निक आहे. आता क्यूब रूट म्हणजे काय? तर कोणत्याही नंबरचं क्यूब रूट म्हणजे आता इथं 4चं क्यूब आहे 64, तर आता 64चं क्यूब रूट येतं 4 मागायच्यासारखंच. ओके. आता 8चं क्यूब रूट येतं 2. आता हे आहे क्यूब रूटचं साईन. स्क्वेअर रूटसारखं साईन आहे, फक्त इथं 3 लिहायचं म्हणजे क्यूब रूट काढलं आपण त्याचं. आता क्यूब रूट काढण्यासाठी पण मागायच्यासारखं प्राईम फॅक्टरायझेशन मेथडने आपण कोणत्या पण नंबर्सचा क्यूब रूट काढू शकतो. 512चं जर क्यूब रूट काढायचं असेल तर आपण याचे फॅक्टर्स घेऊया. इथं 2 आहे युनिट प्लेसला आहे, म्हणजे याला असं डिवाइड करता येईल 2 मल्टिप्लाय बाय आता 2 इथं 2 येईल 11 5 आणि इथं 6 येईल. ओके. आता परत 256 कशाचा स्क्वेअर आहे? तर तो आहे 16चा स्क्वेअर. तर 16 मल्टिप्लाय बाय 16 असं आपल्याला लिहिता येईल. ठीक आहे. तर आता आपल्याला काय काढायचं आहे? आपल्याला क्यूब रूट काढायचं आहे. क्यूब रूट काढायचं असेल तर आपल्याला 3च्या पेअर्स पाहिजेत प्राईम फॅक्टर्सच्या. तर 16ला असं लिहिता येईल 2 मल्टिप्लाय बाय 8. अगेन 16ला लिहिता येईल 2 मल्टिप्लाय बाय 8. आता मला पेअर्स सिमिलर पेअर्स मी जवळ करते. 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. ओके. आणि आता 8लाच मला असं लिहिता येईल 4 8ला ह्या 8ला आणि ह्या 8ला. तर 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 ह्या 8साठी आणि या 8साठी काय लिहिता येईल 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. ओके. तर आता मी 3च्या पेअर्स घेणार. ओके. तर ही 3 आणि ही 3ची पेअर्स. तर 5 1 2चं क्यूब रूट काय येईल? तर एक पेअर घ्यायची यांच्यामधून 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 8 येईल. तर या प्रकारे क्यूब रूट फाइंड आउट करायचं. तर क्यूब रूट फाइंड आउट करताना फक्त 3च्या पेअर्स करायच्या, एवढं लक्षात ठेवा. एक्झाम्पल सोडवायचे आहेत आपल्याला काही. आता इथं 0.3चा आपल्याला क्यूब करायचा आहे. 3चा क्यूब माहिती आहे आपल्याला? नाही. आता इथं 1 पॉईंटच्या आधी डेसिमल आहे, म्हणजेच क्यूबमध्ये मग 3 पॉईंटच्या आधी डेसिमल येईल. मग आता इथं 1 नंबर आहे, मग किती नंबर कमी पडत आहेत? 2 1 2. मग 3 पॉईंटच्या आधी डेसिमल येईल. ठीक आहे. आणि तर 0.09 याचा ॲन्सर येईल. तसंच सपोज इथं जर 0.05चा क्यूब असेल तर आता 5चा क्यूब करून घ्यायचा 25. मग डेसिमल 2 पॉईंटच्या आधी डेसिमल आहे, मग क्यूबमध्ये पण 3 मल्टिप्लाय बाय 2 करायचं. 6 पॉईंटच्या आधी डेसिमल यायला पाहिजे. ओके. 1 2 3 4 5 6 पॉईंटच्या आधी डेसिमल 1 2 3 4 5 6. हे असं क्यूब करायचा डेसिमलचा. आता इथे 0.729चा क्यूब रूट काढायचा आहे. ॲट फर्स्ट 7 to 9चे आपण फॅक्टर्स घेऊया. तर आता हा नंबर 9नी डिव्हिजिबल आहे, मला माहिती आहे याचं, तरी पण आपण करून घेऊया. 9 मल्टिप्लाय बाय 9 8 जा आणि 9 1 जा. ओके. 9 मल्टिप्लाय बाय 9 मल्टिप्लाय बाय 9 याचे फॅक्टर्स येतील, 3 ग्रुप पडतील. तर आता 0.729चं क्यूब रूट काय? आधी 7 to 9चं क्यूब रूट घेऊया. किती येईल? 9 येईल. तर आता 9 लिहून घेतलं. आता स्क्वेअर रूट काढताना काय करायचं? इथं किती नंतर 1 2 3 पॉईंट्सच्या आधी डेसिमल आहे. ओके. 3 पॉईंट्स 1 2 3. तर मग काय करायचं? क्यूब रूट काढताना 3 इथं 3 नंतर आहे, मग क्यूब म्हणजे 1. क्यूब रूटमध्ये 1 पॉईंटच्या आधी डेसिमल यावं लागेल. ओके. 0.9. आता इथे पण बघा, आता इथे 0.0000512 आहे हा नंबर. आपण आता मगाशी 512चा क्यूब रूट काढलेला आहे, 8 आलं होतं ते. 8 लिहून घेतलं मी. मग आता फक्त डेसिमल कुठं द्यायचा? तर आता इथे किती पॉईंट आहे डेसिमलच्या आधी? 1 2 3 6 आहेत. ओके. आन्सर आहे. ठीक आहे. तर हे होतं क्यूब आणि क्यूब रूट्स.